100 बरोबर आहे. नाही ना असं नाही. शहराची वाटोळं तुम्ही केलंय. बदलून जा आज तिथून. वार्ड कोई भी कल्याण कंपनी रविवारी येतो म्हणून सांगितलं. आम्ही सगळ्यांना तुला सांगितलं. येतात लपून छपून जातात. मला निरोप देत नाही. निलेशला सांगा कोण उचलत नाही. कमिशनर एका कॉलमध्ये उचलतात. सिटी इंजिनियर उचलतात. एखादी आणि बाबा काय तुम्ही काय मला बोलले नंतर अजून की कॉलेज फोन करते. कोरेगावचा अद्याप फोन नाही. तिथंच भेट आहे. एवढे यांच्यामध्ये विचारता ना केलं तर 4 दिवस झालं. रविवारी येतो सांगितलं. निरोप नाही काय नाही. मला सरळ बोलले तुमच्या वॉर्डचा काय संबंध आहे. अरे वॉर्ड सोडून द्या. 4-5 प्रॉपर्टीचा टॅक्स भरतोय शहराला. लोकप्रतिनिधित्व कल्याण काय हम लोग समस्या की वार्ड बताइए. विजयनगर असा केडीएमसी आहे. 5 कोटी जाते असे केडीएमसी. हे जे पाईप टाकले कुठले पोस्ट काढणार कसं याच्यावर कॉन्क्रीट येईल. आता ते कसे काढणार आहेत ते फक्त सांगा. हे बघ हे काय तर मॅडम प्लॅन केला पाहिजे ना. प्लॅन करून करा ना तू. मॅडम हे बघा इकडं बघा. आता इथं लाईन डक द्यायला पाहिजे नको. हे बघा इकडून ना मॅडम त्या बाजूने डायमंड गोसावी त्यांना वेळ तर पाहिजे इथे यायला. आलेच नाही ते मला तर दिसले नाही. 50 मीटरला कसं करता यायला थोडं 50 मीटरला डक 50 मीटर इथे डक करून हे डबरी पाईप आहेत खाली आणि एवढं दिवसाला आपण काही टाकून देऊ. पेवर ब्लॉक टाकून देऊ. आता हे क्रॉस झाले पाण्याला नाही ना वहिनी तिकडे लाईन आहे. एकदम जंग टाकला पाहिजे. ही रबरी पाईप अशीच खालून आली. कुठं लाईन आहे. मी टाकलं. अहो नाही हो दाखवा खोदून. अहो इकडे आहे. यांना विचारायला अहो सर लाईन टाकणार आम्ही आहे. काय तुम्ही सांगता. मी रोज बघते मला बोललो बरोबर. मयूर कुठे आहे. मयूर सुंदर काय झालं मॅडम गेले 30 वर्ष इथेच आहे. 97 वर्ष. काहीच नाही प्लॅनिंग मॅडम. काहीच प्लॅनिंग आता दाखवलं नसतं मॅडम कळलं तर पाहिजे ना. आम्ही तेच तर सांगतोय ना. तेच सांगतोय तर ते आता झालं ते आता होणार आहे काय. त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे आम्ही हे करणार. नाही उलट उत्तर देत बसले. नाही ते करतोय पैसे दिले म्हणजे आले की घरच करायचे. आले की घर. अरे काय इथून पुढे 50 मीटरला आपण डक टाकूया. तेवढ्या पोर्शनला आपण डांबर करा. हे केलेलं तुम्ही डांबर करा आणि त्यावेळी MMRDचा होईल. डांबर करा नाही तर डीपी प्रमाणे काढून आपल्या दुसरीकडे वापरता येतील. तो फ्लेक्झिबल म्हणूनच ते 100 mm चे थिक आणि लाईन लेवल वापरतो. ते काढून आपली उलट वापरता येतील. डांबर तरी खोदून वाया जाईल. हा आपण फ्लेक्झिबल म्हणून मग कॉन्क्रीट आहे ना. डीपी रोडचं जे नॉर्म्स आहेत ना त्याप्रमाणे कॉन्क्रीट हे तुम्ही 4 UTWD करतायत मॅडम. डीपी रोड UTWD आपण करणार. UTWD आहे ना मॅडम. डांबरी रस्ता अच्छा आणि सगळे डांबर केलं काय नंतर करतात. डीपी रोड तुम्ही करायचं पुन्हा तोडायला लागणार. MMRDचे पैसे आले की पुन्हा तोडायचा. म्हणजे घ्यायचे पैसे तोडायचा. म्हणूनच पेवर ब्लॉक वापरता येतील. तर पेवर ब्लॉक पुरे मेंटेन कोण ठेवणार ते पेवर ब्लॉक लगेच निघाले की. नाही बिलकुल नाही. एकदम त्याची क्वालिटी बघा. ही क्वालिटी बघा ना. तो कॉन्ट्रॅक्टरचा आम्हाला चांगला अनुभव आहे मॅडम. सांगा ना तुम्ही मॅडम हा डीपी आहे. असा डीपी घ्या. आणि हे मंदिर आहे मध्ये.
रोड आहे सगळं त्याच्यामध्ये सगळा रोड आहे फक्त मंदिर ते आता बांधले ते. पुढं 40 ना 18 मीटरचा रोड तुम्हाला माहिती पुरा रस्ता काही नाही जात मॅडम. लीगल आहे. 24 रूम जात आहेत. 24 रूम जात आहेत. ते यांनी रीडेव्हलपमेंट घेतलेला आहे. त्यात ते येऊन ते संपलं. आपला जो पहिला प्रस्ताव होता ना 257 कोटीचा त्याच्यामध्ये सम्राट अशोक शाळा ते 100 फुटी रोड हा रोड आम्ही घेतलाय. हा तो आहे का? Yes, तोच 13 कोटी 90 लाख 23 कोटी 90. 23 कोटी 90 लाख 23 कोटी 90 लाख. किती लेंथ आहे? 18 मीटर चला आता तिथं जातो. दाखवतो ना. पलीकडे काय केलं त्याला बोलू. त्यांना बोल 2 तिकडून बघू आपण. इकडे पण आपण रस्ता आला. आणि 2 रूम काढले ना हे वाचून आता जातो. तुम्ही त्यांना बोलवा. शिंदे साहेबांना मी पण बोलवतो. आपल्याकडचे लोक आहेत त्याला बारकायला महापालिका नको ते बोलवा ना. कधी म्हणून या डेप्युटी मार्क कधी करून गेला गाड्या इकडे बोलले सगळे 2 गाड्या सांगू आपण सध्या फ्लेक्झिबल कुठल्या तरी याच्यातून तुम्ही ते तर प्रोसेस करा. कॉन्क्रीट बनायले आहेत ना त्या सुद्धा आपल्या आता दाखवतो आता तिथलं झालेलं नाहीये ते याच्यात सोडलेले आहेत त्या नाल्यामध्ये. दाखवतो पुढचं. काय नाही, मंजूर नाही. 2018 में 1 करोड रुपये ते तर करून दे साहेब. ते पण रिडेव्हलपमेंटला गेलेलं आहे. तुम्ही जर ही सगळी प्रपोजल तयार आहे करून द्या. आणि त्याच्यानंतर मॅडम हे पुढचं झाड असतं ना पुढचं पलीकडचं तिथून पूर्ण 100 फूट पूर्ण ते 19 रूम जाते. आणि इथे सगळे या नाल्यात अंडरग्राउंड सोडलेले आहेत ही 4 रोड पासून जेवढं अंडरग्राउंड ड्रेनेज आहे ते सगळं आणलंय. रस्ता झाला नाही. हे रोड झाले नाही तुम्ही एसटी प्लॅनला कसं जोडणार? आणि काय होणार मॅडम एवढा फोर्स आहे ना या रस्त्याची झाकण आधी फटकन उठतात. सगळं पावसाळी पाणी सगळं ह्याच्यात होते. आता ते ठीक आहे आता आपण काहीतरी करतो पण रस्त्यावर वाहते पाणी पावसाळी जाम त्रास होतो. फटकन उठते. लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली तर काय सांगा? पुन्हा लिंक रोड ते 100 फुटी रस्त्याला जोडणारा एक रस्ता आहे DP रोड 18 मीटरचा. आज त्यांनी दाखवला आहे तो रस्ता. तिथे मूलभूतमधून एक 25 लाखाचं काम मंजूर झालं होतं. ते काम चालू होतं म्हणून प्रशांत काळे साहेबांनी नाराजी व्यक्त केली. कारण त्याच्यासाठी 29 कोटीचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. तो प्रस्ताव जसा मंजूर होऊन आला तर आम्ही लगेच या रस्त्याचं काम चालू करू. सध्या ते काम कॉन्क्रिटिंग न करता पेवर ब्लॉकमधून करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ते फ्लेक्झिबल पेमेंट म्हणून ट्रीट होईल. आणि इथे जे एन्क्रोचमेंट आहेत हा DP रस्ता क्लिअर करण्यासाठी पण मी आत्ताच कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत की TPला आणि DMC एन्क्रोचमेंटला प्रस्ताव पाठवावं. लवकरात लवकर प्रयत्न करून हा रस्ता क्लिअर करून घेण्यात येईल. मॅडम रस्ता बनतो परंतु 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर परत तिथं खोदकाम चालू होतं. नाही आता तसं आपण त्या पद्धतीने प्लॅनिंग करतो आहे की युटिलिटीजसाठी आपण 50 मीटर 100 मीटरला डक ठेवतोय किंवा लॉन्जिट्युडिनली पण फ्लेक्झिबल पेमेंट ठेवतोय जेणेकरून कॉन्क्रीट रस्ता तोडण्यात येऊ नये. हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा होईल. सम्राट अशोक ते 100 फुटी रोडला जाणारा मधला जी चक्की नाक्यावर जी ट्रॉफिक होते ती होणार नाही. कारण इकडनं उल्हासनगरवरून जी येणारी पब्लिक ह्या रस्त्याने वळण करेल. हा रस्ता झाला तर खूपच सोयीचा होईल. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने कल्याण शहरामध्ये कल्याणपुरेमध्ये अनेक विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आज D वॉर्डमध्ये माननीय महापालिकेच्या सिटी इंजिनियर आलेल्या होत्या. त्यावेळी कल्याणपुरेच्या सर्व लोकप्रतिनिधींनी आमदार माननीय सुलभावहिनी गायकवाड यांच्या उपस्थित कल्याणपुरेच्या सर्व DP रोडच्या संदर्भात बैठक पार पडली आणि त्यानिमित्ताने रस्त्यांची पाहणी केली. त्यामध्ये पुन्हा लिंक रोड सम्राट शाळा ते 100 फूट रोडला जाणारा रस्ता हा अत्यंत शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे. स्टेशनवरून येणारा पब्लिक डॉमिनेशन आहे ते 100 फूटला जाणारं. कारण 100 फूट रस्त्याच्या पुढे नवीन कल्याण सिटी डेव्हलप होते की ज्यामध्ये 38 हेक्टर जागा ही रिझर्वेशन आहे
आणि ती सगळी रिझर्वेशन या रस्त्यावरती आहेत. ही रिझर्वेशन ज्यावेळी होतील किंवा तिथं वेगवेगळे प्रकल्प उभे आहेत, जसं क्रीडा संकुल आहे, हॉस्पिटल आहे, शैक्षणिक संकुल आहे, त्यावेळी ह्या रस्त्याचा शहरातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती वापर होईल. त्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत दर्जेदार झाला पाहिजे. आता सध्या त्या रस्त्याचं 25 लाख रुपयात काम चालू आहे. खरं तर त्या रस्त्यासाठी 29 कोटी रुपये MMRDAने प्रस्तावित केलेले आहेत आणि ते प्रोसेसमध्ये आहेत. मात्र आता जो रस्ता होतो आहे तो रस्ता DP रोडच्या नॉर्म्सप्रमाणे व्हायला हवा असा आमचा आग्रह होता. त्याप्रमाणे आम्ही महापालिकेचे आयुक्त, MMRDAचे सर्व पदाधिकारी, मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि सिटी इंजिनियर मॅडम यांना अशी लक्षात आणून दिलं, तर त्यांनी आज येऊन व्हिजिट केलेली आहे आणि त्याबाबत त्यांनी योग्य ती कारवाई प्रस्तावित केलेली आहे. जो भी अब कंक्रीट कर MMRDA के फंड से काम चालू है, MMRDA फंड निकालती है और उसके बाद क्या होता है कि रास्ते पे जो यूटिलिटी सिस्टम है, जैसे मतलब ड्रेनेज का लाइन है, पानी का लाइन है और जो सर्विस लाइन जाना चाहिए कि जिसके अंदर से MBCB का केबल है, इंटरनेट का केबल है, जाने के लिए कोई सिस्टम डाला नहीं है. कंक्रीट में गरीब जनता टैक्स भरती है, उससे कंक्रीट का काम, रोड का काम चालू है और फिर वो कंक्रीट का रास्ता बनने के 3 महीने बाद वापस उसका ही खोद काम चालू होता है. फिर वो रास्ता वेस्ट जाता है, फिर वापस उसको रिपेयरिंग होता है. तो अपन कंक्रीट इसके लिए कर रहे हैं कि एक रास्ता 30 साल कम से कम चले. तो इसके लिए कम से कम इन्होंने पहले वर्क ऑर्डर निकालने के टाइम पे यूटिलिटी सिस्टम है उसका वर्क ऑर्डर निकालना चाहिए पहले इन्होंने, कि वो ड्रेनेज सिस्टम कहाँ से जाएगा, वो पानी का लाइन कहाँ से जाएगा. इनके पास पूरा उसका लेआउट होना चाहिए. इनके पास न कोई पेपर है न कोई लेआउट है. एक अधिकारी बदली होता है, फिर अगला अधिकारी को मालूम ही नहीं पड़ता है. तो हम लोग का यही इसके लिए ऑब्जेक्शन था कि पहले आप कंक्रीट चालू करने के पहले यूटिलिटी सिस्टम का क्या है उसका वर्क ऑर्डर निकालो, पहले वर्क यूटिलिटी सिस्टम बनाओ, फिर कंक्रीट का काम चालू करो. इसके लिए हम लोगों ने आज मीटिंग लिया था सिटी इंजीनियर मैडम से और उसके ऊपर हम लोगों ने वही विषय रखा था.